सत्तेचा फायदा स्वतःसाठी करणाऱ्यांची माझ्यावर बोलण्याची पात्रता नाही, नाना पटोलेंची अशोक चव्हाणांवर बोचरी टीका. नांदेड लोकसभेच्या प्रचारादरम्यान माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात आता आरोप प्रत्यारोप सुरू झाले. मंत्रिपदासाठी नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे. त्यांनी राजीनामा दिला नसता तर सरकार टिकलं असतं, असं अशोक चव्हाण म्हणाले होते. यावरून नाना पटोले यांनी अशोक यांना उत्तर दिलंय. ते म्हणाले, बांधकाम विभागाचे मंत्री म्हणून त्यांच्याकडे नोटा छापायची मशीन होती, ती बंद पडली. त्याचा त्रास अशोक चव्हाण यांना होत असल्याची टीका नाना पटोले यांनी केलेली आहे. सत्तेचा फायदा स्वतःसाठी करणारे अशोक चव्हाण यांची माझ्यावर बोलण्याची लायकी नाही. ज्या काँग्रेसमध्ये राहिले त्याच काँग्रेसमधील लोकांना हरवण्याची व्यवस्था त्यांनी केली होती, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. त्यांनी काँग्रेसबद्दल बोलू नये आणि त्यांची अंडीपिल्ली बाहेर काढण्याचं औषध माझ्याकडे आहे. त्यांच्याच पक्षातील आमदार प्रशांत बंब यांनी विधानसभेत अशोक चव्हाण यांचा चिठ्ठा वाचून दाखवला होता, ज्यामध्ये जास्त माहिती माझ्याकडे आहे. कसं कमिशन खातात मला माहीत असल्याचं नाना पटोले म्हणाले आहेत. त्यांनी राज्यात काय काय पाप केलं याची मोठी जंत्री माझ्याकडे आहे. ज्या पक्षात ते राहतात तिथे खड्डा करतात. भाजपात काय खड्डा केला हे निकालानंतर तुम्हाला पाहायला मिळेल, असं नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे. लोकसभेमध्ये जेव्हा यूपीएच्या काळातलं श्वेतपत्रिका काढली आणि नरेंद्र मोदींनी सांगितलं की वो आदर्श घोटाळावाला कोण आहे, असं त्या लोकसभेत बोलल्याबरोबर दुसऱ्या दिवशीच हे जे सन्माननीय आहेत, ज्याला तुम्ही पोचून ठेवलेलं होतं, फक्त तुमच्यामुळे ते मोठे झालेत. तुम्हाला गरीब करण्याचं काम त्यांनी केलं. त्यांच्यात आणि माझ्यात एकच फरक आहे, ते सत्तेसाठी गेलेत आणि नाना पटोले जनतेसाठी, या देशाच्या लोकशाहीसाठी आमदारकी खासदारकी एका मिनिटात सोडून. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नांदेड.